स्वस्त आणि सुरक्षित प्रवासाचा आनंद घेण्यासाठी यंदा शाळा महाविद्यालयांना शालेय सहलीसाठी एसटी महामंडळ नवीन बसेस उपलब्ध करून देणार आहे, अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली। राज्यभरातील 251 आगारांमधून ही व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती दिली गेली आहे। दरवर्षीप्रमाणे दिवाळी सुट्टी संपली की शाळेच्या विद्यार्थ्यांना विविध प्रेक्षणीय स्थळांना भेट देण्यासाठी सहलीचे वेध लागतात। शालेय सहली हा विद्यार्थी जीवनातील अतिशय संस्मरणीय असा अनुभव असतो। राज्य शासन एसटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शालेय सहलीसाठी त्यांच्या एकूण भाड्यामध्ये 50% सवलत देते। त्यामुळे अतिशय माफक दरात विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील विविध धार्मिक, ऐतिहासिक पर्यटन स्थळांना भेट देणं शक्य होतं। तो त्यांच्या शालेय अभ्यासक्रमातील एक उपक्रम असतो। यंदा एसटीकडे आलेल्या नवीन बसेस या शालेय सहलीसाठी उपलब्ध करून दिल्या जाणार आहे। राज्यभरात असलेल्या एसटीच्या 251 आगारांमधून दररोज 800 ते 1000 बसेस विविध शाळा व महाविद्यालयांना सहलीसाठी उपलब्ध करून दिल्या जातील, अशी माहिती मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली। विदर्भातील सर्वच आगारांमध्ये ही व्यवस्था उपलब्ध आहे। मागील वर्षी नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान राज्यभरातील विविध शाळा महाविद्यालयांना शालेय सहलीसाठी एसटी महामंडळानं तब्बल 19,624 बसेस उपलब्ध करून दिल्या होत्या। या माध्यमातून एसटीला तब्बल 92 कोटी रुपयांचा प्रतिपूर्ती रकमेसह महसूल प्राप्त झाला होता। यंदा देखील प्रत्येक आगारातून त्यांच्या कार्यक्षेत्रातील शाळा महाविद्यालयांना दररोज एसटी बसेस उपलब्ध करून देण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे। अमरावती आगार प्रमुख, स्थानक प्रमुख स्वतः शाळा महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक व प्राचार्यांना भेटून विविध धार्मिक, ऐतिहासिक पर्यटन स्थळांच्या सहलीचं आयोजन करण्यासाठी आवाहन करत आहे।